मानताना देखील माझा आवाज ऐकत होते. डबल बिघडा
हालो 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 राहू दे तिथं हालो हालो आवाज क्लियर द्यावं तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्घट भवशिल्लो जन्मनिया पुळी वाची समने राम तुम्ही बोलला धरी हाची नेम आहारनिशी तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्घट भवशिल्लो तुका म्हणे कोटी कुळेचे पुण्येत भावी गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवशिल्लो ढाला नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा हॅलो माझ्याकडे बघा हॅलो 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 वर वाटा आपल्याला खुला करा मी बोलला तर तुमची पण तरी ना बघ हॅलो 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 नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौर्यान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा जीवानी मानेला संतांशी रंजव चित्ताशी अपुरिया हॅलो 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 तुमचा घ्या अपुरिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा दशाला तसं झालं अनुग्रह दादरो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गोंधळा विचार करा मोठा मोठी तुम्हाला ऐकू येते नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निर्शल संकट तराला दुर्घट भवशिल्लो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी दुर्गा माता यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे।
या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला उपदेश करतात. थोडक्यामध्ये नामचिंतनाचं महत्व पटवून देतात. शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. या बसा. कीर्तन आहे का म्हणजे सगळ्याला सांभाळावं लागतं. इतकं सोपं नाहीये. हॅलो हॅलो मेरू राग राग बघू नका. बघा दादा हे आता काय कसं आहे मला गुतू नाही गुतलं तर गुतू नाही. आता नाही दादा काय करणार. आता सगळं तुमच्या हातात आहे आमचं. हे कसं आहे गाडी मोसरमध्ये सुद्धा घेर माग पडत. प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. हात लागला का तिकडूनच कुलकुल आपल्या पुढे बसलेले सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांना प्रथमतः कोटी कोटी धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला आमचे कविराज पंडित कोरेगावकर त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. टाळी वाजवावी मला त्यांच्याकडे. मला वाटतं या बोलाय गेले की हल्लं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सुनील दादा बर्गे कुठे आहेत ना दादा. नाही तुम्ही तिकडे मी इकडे होईल. दादांसाठी टाळी वाजवा एक बार. या कार्यक्रमाला एक एकाचेरी क्लिअर करा माझा थोडा. एक एकाचेरी म्हणून व्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली. संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे संतोष महाराज माने बरोबर टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागे साथ सगळ्यातली आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे नितीन महाराज त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. मध्ये वाचणारे आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे दशरथी महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. पेटी मास्तर आमचे हरिभक्तीप्राय अशोकराव साळुंके त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. ज्यांची इकडे मृदंगात हा पडते मृदंग महागुरु मृदंग महर्षी तानमुनी मृदंगाचार्य आमचे सुभाष महाराज हा शुभम महाराज कदम त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. हे बाल भजनी मंडळ ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे आमचे युवा कीर्तनकार आमचे अण्णा महाराज त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आता तोफदार भरपूर नाचारी पण ते टीएस मोडून म्हणलं. आता त्यांच्यापेक्षा मी जास्त नाचतोय पण करता काय. आता सगळं सांभाळावं लागणार आहे. हॅलो हॅलो थोडा वाढव थोडा. सिस्टीम चांगली आहे. तुमचे नाव घेतलं कमी जास्त करू नका. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने जोरात बोललं की दबत आहे. आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आपल्याला अगदी कमी. हॅलो हॅलो थोडं मोकळं करा. हॅलो हॅलो ते बरोबर आहे. माझं उठकर इकडे बसून. हॅलो 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 साऊंड लागते. हॅलो 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 उठाना उठाना हॅलो. शारदीय नवरात्र उत्सवमध्ये सुंदर असं तुम्ही कार्यक्रमाचे नियोजन केले. एका वाक्यात बोलतो आता जास्त काही बोलण्याची भावना राहिली. कसं असतं हे वातावरण निर्मिती झाली पाहिजे थोडीशी. आणि त्यात असा इक्षेप म्हटलं की भजनी इक्षेपतीची पण मरण. आणि इतकं सोपं नाही दादा. हे आठवावं लागतं. आठवून
पटवावं लागते आणि पटवून वाटवावं लागत. आठवलं पटवलं वटवलं तर बरं, नाही तू लोकांना कटवलं म्हणायचं. आता विचारा सुगरण बाईला, महिला मंडळाला विचारा, सुगरण बाईला स्वयंपाकाला थोडा त्रास घ्यावा लागतो. काय करावं लागतं? कष्ट करावं लागतं. ज्या बाईनं स्वयंपाकाला कष्ट केली, ताकद लावली, त्या बाईची अशी चपाती फुगत या, चपाती फुगत या. ज्या बाईनं मेहनत लावली, कष्ट लावली, आता उलट झाले गॅस आल्यामुळे चपाती फुगना, भाकर फुगना, करणारी बाई फुगली अशी. कोणत्याही साधनेला कष्ट लावा लागतं. तसं परमार्थ इतका सोपा नाही. परमार्थ करण्यासाठी देखील परमार्थ दोही लेकोराच्या कंठी भक्ती ते कठीण. हॅलो हॅलो फाशी गेलं काय करावं. हॅलो ऐकू येते ताई? काय जाऊ? येतंय येतंय म्हणजे जमला. ढाकली उठ, सवा लाखाची परमार्थ इतका सोपा नाही. असं ज्या जगद्गुरु तुकोबार आहे ना, थोडक्यात बोलतो. आजच्या भागात तुकोबार आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, उपदेश करतात. आता उपदेश का करावा, कुणाला करावा, कशासाठी करावा, थोडक्यात लक्ष द्या. सगळं कळते तरी माणसं कीर्तन भजन ऐकत नाही. आता मी विरोधाला सांगतो असतो, परमार्थ इतका सोपा नाही. मानी महाराज एखाद्या विचारला चला आता 9 ते 11 कीर्तन आहे, कीर्तनला चला तर सांगितलं कीर्तनला आलो असतो, पण अंगात ताप आहे. का अंगात पाप आहे, पाप. तसे एखाद्या विचारला चला महाप्रसाद आहे, महाप्रसाद खाण्यासाठी चला तर सांगितलं महाप्रसाद खाण्यासाठी आलो असतो, अंगात ताप आहे. आता लक्ष देऊन ऐका, परमार्थ मुळात गुण आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही ताना तोडी भाग्यवान आहात. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. ऐका, महाप्रसाद चांगला आहे, अन्न चांगलं आहे, पण प्रत्येकाला का खाऊ वाटत नाही त्याचं कारण अंगात ताप. टाळी वाजवा कळाला. आता पुढचं वाक्य आहे का, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मडपाकडे येईल. आपण जोरात टाळी वाजवा. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप, दशरथी महाराज तोपर्यंत या मडपाकडे येत नाही त्याचा पाप. पाप घालण्याची ताकद फक्त संतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबार या केवळ तुमचं आमचं पाप घालण्यासाठी आम्ही वये खुंड
टाळी वाजवा. आवाज द्या म्हणायचंच नाही आता काहीच नाही उद्या गपची बसायचा. तुम्ही ह्या जेव्हा थोडे मारायच्या तर तुमच्यामुळे खाली जाईल. विनोद नाही महाराज एका ठिकाणी मी उडी मारली तीच खाली मी उडी. त्याच्यामुळे आता गपची बसा लई वळवळ करू नका. विढाला विढाला आणि एक कदम महाराज मला असे तुमच्यासारखे गुणी जे चांगले असले ते कीर्तनकार वाटते नाही तर फाशी वाटते. मी एका गावात कीर्तनाला गेलो माझ्या पाठीमागे 4 भजने उभा त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्याने भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येणे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. आम्ही वैकुंठवासी बोलू नका. आलो कीर्तनात झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण आज्ञाने लावावे सन्मार्गाशी. थोडक्यात बोलतो आता या जगात 3 वर्ग पडतात पंडित बाबा. किती किती 3. एक वर्ग त्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही. पहिला वर्ग दुसऱ्याची प्रगती खपत नाही. दुसरा वर्ग त्याला गती खपत नाही. तिसरा वर्ग त्याला अधोगती खपत. आता पहिला वर्ग आपला मान मारा. आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत. एकाचं पोट दुख लागलं त्याला उचललं कोरे गावात दवाखान्यात नेलं. डॉक्टरला म्हणा लवकर तपासायचं बरं तू. डॉक्टर मला दुखतंय कापासून मला तपासा. दुखतंय कापासून मला तपासा. आणि दुखतंय कापासून मला शेजाऱ्याला बांगला बांधला तेव्हापासून. झोपले काय टाळी वाजवा कळाला. म्हणजे आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत. आता माझ्याकडे लक्ष द्या. कुत्र्याला गती खपत. आता मोटरसायकल गाडी काही घेऊन जा कुत्रे आपल्या मागा भाव 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 आणि गाडी पुढे गेली जागेवर आणून ते पळून लावली का नाही. आता पळून लावली का पळाली. कुत्र्याला गती खपत नाही. तसं संत महात्म्याला पुढात ज्ञान ना देखा टाळी वाजवा. ऐकत नाही येऊ दिवस काय मग आणि हे कसं आहे बघा मला असे सगळे तरुण प्रार्थना बरं वाटते. सरदार सरदार मी बघतो तुम्ही काय करा हे नाही ताप दिलाय. एका गावात एका चौकाला पाठीचा दंड सोडला. मी म्हणलं काय झालंय म्हणला टाइम झालाय. तेव्हापासून मी टाइमच्या आधी सोडा पुढं तर हे नदी कमी डोळा येतो कळवला मनोलिया टाळी वाजवा. नाही करतो मी बरोबर ते. हे जमल्यावर वाटायला कुई खुरकाला नाही. असू दे असू दे काही हरकत नाही. काय सांगू तीर्थ तीर्थ संत महात्म्याला जे गातो ते गेल्याला पावत नाही. मग तुकोबांनी विचार केला अरे इतका सुंदर नरदेह दिलाय. अहो टाका मानव देह काया
पाहिजे सोया नाकच्या मला गोया मेला मेला सबही मेला जन्म भार कमाया नवऱ्यांची गेली मारी गेली बल पाया हात का मानव दे बस 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 कुणाच्या अंगात येऊन देतो आधीच नवरात्र चालू होईल कानपुरा मी एका ठिकाणी असत मला एका बाईच्या अंगात आलं ती बाईला उठली आहा हो जुन्या काळात बायाच्या कमरला पिशव्या होत्या आता ते काकातलं वेगळंच निघाले त्याला काय म्हणते पर्स जुन्या काळात ते वारकाला झुपट म्हणायची आता ती कमरची पिशवी खाली पडली देव पुढेही जाईना भाग बी येईना त्याच्या 2000ची नोट देवाने विचार केला सोंग होईल 10 मिनिटाचं दान का बसेल 2000 तो कमरे त्याचे कळले मग नवऱ्यालाच पिशवी उतरी खिशात घातली कुणाची देवाची देवाची आणि नवऱ्याला पाय धरले कुणाची देवाची नवरा खालून म्हणाला काय चुकलं देवा ही देव आहे ती म्हणू लागली बालका बापू हिचं बाळ आहे का ते म्हणला बोला देवा खाली काय पडलंय बघा खाली काय पडलंय बघा हे म्हणला देवा उचलून घेतले चला उचलून घेतले चला म्हणल्या देव निघाला अशी देव नाही बोलत नाही खरं सांगा इमान अंगात गेलं खरं आहे का खोटा आहे खाली झोपे काय कसं आहे आपल्याकडे मन आहे येण्याची शाळा पेढ्याचा पाऊस एक सगळी येण्याची शाळा सुभाष महाराज आणि सगळी येण्याची शाळा डॉक्टर शरण आहे डॉक्टर येड म्हणतात एक येड उठायचं भिताळा कान लावायचं येड भिताळा कान लावायचं डॉक्टर म्हणायचं येड आज करायचं येड बदल टाकायचं पुन्हा डॉक्टर येड रोजच उठायचं भिताळा कान लावायचं डॉक्टर म्हणायचं येड आज करायचं डॉक्टर वाटलं येड आपल्यावर वजन टाकाले भिता तू काय तरी आवाज येत येड भकीला जाऊ दिलं 6 महिने झाले किती 6 महिने येड भकीला जाऊ दिलं डॉक्टरला कान लावलाय 5 मिनिट झालं 10 मिनिट झालं 15 मिनिट झालं उई नाही चुई नाही जेव्हा डॉक्टर रागाला येडला बोलली इकडी बरोबर कुठला ना नाही कुठला रोज उठून कान लावालास 10 मिनिट झालं 15 मिनिट झालं कान लावलाय कशाचा आवाज येत नाही ते येड म्हणलं डॉक्टर म्हणून तो तुम्हाला येड्याचं डॉक्टर केले म्हणून तुम्ही शाळे असते तर आमच्या त्याला गुगलले असते डॉक्टरला वाटलं येड वयावर वजन टाकाले विचार करा मला डॉक्टर 6 महिने झाला कान लावलं म्हणला माझ्या बापाला मिळ लागा नाही आणि 15 मिनिटात तुझ्या बापाला मिळ लागेल का मला मुद्दा डोक्यात ठेवा अरे चित्ता शिरल्याला देव निघत नाही आणि अंगात आल्याला देव राहत नाही राहत नाही माझ्या जगद्गुरु तुकोबराच्या चित्तात देव शिरला संसाराच्या दावी आमचे सुनील दादा लांब बसले असे पटांगणात पाहिजे होते दादा इकडे असू द्या दादा येतो का मी येऊ तिकडे बरं पाठ द्याला तरी माझ्याकडे या आणि विरोध नाही दादा तुमचं नाव काय प्रकाश चव्हाण हा प्रकाश चव्हाण प्रकाश दादा एक वाक्य बोलू का मला असे कीर्तनात तरुण असले तर कीर्तन करावं नाही तर काही गावात आम्हाला म्हातारडे लिहितात अरे वायर तुटलेले बल्ब फुटलेले रेंज गेलेले फ्यूज उडालेले पण आम्ही गेल्यास गप्पी बसत नाही महाराज लख लख फाउंडेशन हालाले कुठून आला म्हणून मशन वाट्यातून महाराज
बरं बरं मला आता देव देव करा वाटालय देव देव मी म्हणलं बाबा आता रेंज गेल्या देव देव करा वाटालय रेंज होती तेव्हा का झिंगझिंग गाठ केलं का अरे विनोद म्हणून सांगत नाही माय बाप रेंज नसली तर मोबाईल चला ना आणि देव देव कसा होईल विठाला खाण्यासाठी जेव्हा हे सकाळ सिद्ध आहे हात खाना होया मला आपले सोडून नाही का दिवस त्या मुद्दा डोक्यात ठेवा चित्ता शिरलेला देव निघत निघत म्हणजे तो कमाने विचार केला इतका सुंदर देह दिला देवी दिला देह भजना गोमाटा जाऊ दे आता कीर्तन तो काय म्हणतात बोलतो खरं सांगा महिला मंडळ माणसाच्या जन्मात नवरात्रा धरता येत्या का प्राण्याच्या आपल्या काय कुणाच्या वा माणसाच्या कीर्तन माणसाच्या जन्मात ऐकता येतंय का बैलाच्या हा माणसाच्या वा माळ माणसाच्या जन्मात घालता येते का बैलाच्या माणसाच्या विनोद सोडून त्या मुद्दा डोक्यात ठेवा अरे देवाचं भजन माणसाच्या या कधी ही घडी देवाचे भजन इतर एवढीत हे ज्ञान नाही इतर एवढीला हे कळत नाही मग तू कमाने विचार केला माणसं नको ती विचार करतात विचार करीता वाया जाई येळ नटी घेते मुळ फजितीचे कसा बी विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा करावा पहिलं चरण असं वाटतं खिशात 1000 रुपये काढून द्या पण महाराज घेत नाही बरं तुम्ही काही भाग वाटाली त्यांना आणि हे विनोद नाही माने महाराज भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते नाही तर काही बायाची भाजी नमुना ही त्याला सोडून सांगावी डबेचे डबे मसाला चव नाही कशा काही बाया मसाल्याची राख करतात भाजीला चव लागत हो म्हणा द्यायला लागेल हो एका बाईने भाजी केली तेल मीठ मिरचू डाळ पाणी मालका भूक लागली ते मला जेवाय वाढ त्याला मारा हिनं भाजी वाढली हिनं फुडका आणला शिंदीत तरी माया ब्रह्म जगत सत्य जगत मिळते मला वाढ नका चांगलं चालू आता हा पाणी पाणी तिकडे काय पाहिजे द्यायला तिकडे बसा त्यांच्या अंगात दिली हे मला माहिती आहे मी आले मी तिकडे अंगात दिली हे ते आम्हाला लगेच कळते सांगण्याची गरज नाही हॅलो हॅलो हा माझ्याकडे बघा तुम्ही बसा की जाऊ दे आणते हे नाही कोण लाव रे हे काय लाईव्ह तर नाही
हे म्हणजे कसं की बघणारे आपल्याला म्हणते काय खा काय सांगला गुरु असं होते बघा तुमच्या तोंड भाजी भाजी एका बाईला भाजी केली थोडं माझ्याकडे बघा तिकडे बघू नका इकडे बघा इकडे बाबा जीव चालाय भाजी वळली हे फुलका हल्ला शिडीत तरी आता विनोद बोलू सांगत नाही त्याच्या डोळ्यात आसरू आले त्या बाईने गपचिप तरी बसा पुढे बसल्या बसल्या म्हणजे माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू ते मला प्रेम आसरू आहेत प्रेम ती म्हणजे थोडी भाजी देऊ का जास्त प्रेम म्हणल्यास कसं वाटा गाठावा लागेल पटावर माझ्याकडे बघा भाजी चांगली त्यांचं चव लागते नाव निघते असे गुरुजन चांगले असले ते कीर्तन काय वाटते थोडा चांगलं जगद्गुरु तुकावरांनी विचार केला विचार करीत नाहीत असे माणसं नाही अरे कसा विचार कोणाविषयी वागण्यापेक्षा सारासार विचार करा पण माझ्याकडे लक्ष द्या काही गोष्टी सार आहेत आणि काही गोष्टी आसार आहेत आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे थोडक्यात बोलतो भुईमुगाची शेंग वरचा टरफल कसा आहे खाल्ले ना पिशा का वरचा टरफल कसा आहे असा आपला शेंगदाणा सार आता पुढे चला खाली किती वाजतं खाली वरचा टरफल सार आपली आठवडी असा आता पुढे चला आंबा पाराला पिकलाय मला झोपली काही आता आंबा वरचा काटाला कसा आहे असा आपला रस सार कोळ असा आता पुढे चला पेढा पेढा कसा आहे संपूर्ण सार आहे तसं देवाचं नाम सार सार नाम तुझे सार भानवरे सोड पाणी जपतसे वारंवार त्याला कटतो संसार येते सार भगवंत नाम साराचे देवाचं नाम सारातलं सार आहे कसा बाबा बाबा तिथं बघा तिथं कसा ते त्याच्या शेजारी चालेल म्हणजे दोघे महात्मा होते ते माझ्याकडे लक्ष द्या देवाचं नाम सारातलं सार आहे सारासार विचार करा उठा उठी आता थोडक्यात बोलतो काही गोष्टीचा विचार करायचा थोडं बरोबर काही गोष्टीचा विचार करायचा नाही काही गोष्टीचा एकदाच करायचा आहे आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा आहे महिला म्हणून पुरुष म्हणून थोडं लक्ष ठेवा 9 दिवस उपवास करतात यात नवल नाही 9 दिवस उपवास करून देवीला कोणती भावना निर्माण करतात यात नवल आहे
9 दिवस उपवास कशासाठी करायचा आहे? कशासाठी करायचा? एक ऐका, अरे आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं आणि आपल्यापासून दुसऱ्यातही सार्थक व्हावं, याला नवरात्र म्हणायची. काय? 2, एक शिवरात्र आहे आणि दुसरी नवरात्र आहे. शिवरात्र पप्पाची आहे, पप्पाने गणपती आणला. शिवरात्र पप्पाची आहे आणि नवरात्र मम्मीची आहे, आईची आहे. मला वाटतं पुरुषाचं गड्याचं एका रात्रात एका दिवसात उरकत आहे, पण हे लवकर उरकत, म्हणून 9 दिवस नवरात्र आहे. तुम्हाला जर घालला तर 9 दिवस उपवास करावा. पण ऐका, 9 दिवस जर नाही घालला, मला वाटतं सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 उपवास आपण जरूर करावी. काही म्हणतात आम्हाला 3 होत नाही, जाऊ द्या, 2 सोडा, सप्तमी सोडा, नवमी सोडा, अष्टमी मग उपवास कुणा सोडायचा जरूर करावा. का उपवास का करावा? ऐका गडी, जगातली शक्ती तिच्यात आहे. जगातली शक्ती तिच्यात आहे आणि जगाला शक्ती निर्माण करणारी फक्त ती आहे. म्हणून तिला म्हणतात आदी शक्ती किंवा अनादी अंबिका. ही सिस्टीम सोडा. अरे इतका आनंद निर्माण होतो या जागेची पुण्य आहे. काही जागा पवित्र असतात महाराज, काही न करा, कार्यक्रम रंगतो. काही ठिकाणी किती चांगली सिस्टीम लावा, किती चांगली लावा. नाही तर बरेच कीर्तनकार म्हणतात मग कीर्तन नाही रंगलं होतं, भडले आहे ना पाहिजे. तुका गांजा वाड्या घ्यायचा नुसतं पाठी तू घ्या ऐका, तिचा अंत नाही, तिचा ठाव नाही. जगाची निर्मिती तिच्यापासून आहे, काही तिच्यापासून आहे. म्हणून आज आपण तिच्या 9 दिवसाच्या 9 भक्तीच्या करोनी नवरात्रा 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सत्यम, आत्मनिवेदनम. तो का म्हणे नवमीत भक्ती झाली तुझी. माझ्याकडे लक्ष द्या, मी का बोलतो, 9 दिवस उपवास जरूर करा, पण भावना चांगली ठेवा. दुर्गा माता प्रसन्न झाले किंवा काही गोष्टीचा विचार करायचा नाही. माने महाराज दुसऱ्याच वाटोळ करण्याचा विचार करायचा. ते दिशा इतकरी पण लय आगा. एका गावात मला एवढंच भेटलं, जे हरी जे हरी. कुठं आहे डाव डाव. मी म्हणून आम्ही कपल ते खेळणार का काय. त्या लेकराला मी सहज म्हणलं कदम महाराज सांग बरं, म्हणलं तुझा जन्म काही झालाय. ती म्हणजे शुक्रवारी. आता तलगप्ती बसाव का नाही. ते मला म्हणे महाराज तुमचा काही झाला, म्हणजे रविवारी. मला म्हणे हे मूर्ख ना नाही काय तुला कसं काय, रविवार तर सुट्टी असते ना बाबा. हे बारकाली लेकर इतके हुशार आहेत. म्हणून महिला मंडळ उपवास कमी झाला. ऐका बरं काय, उपवास कमी झाला तर पुरुष मंडळ तुम्हालाही सांगतो, बांगला बांधताना नाही तर बांधू नका, शेती घेताना नाही ते घेऊ नका, गाडी घेताना नाही ते घेऊ नका. जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय बरोबर.
काळाची गरज आहे. बांगडा किती चांगला बांधला यात नवलंय, आपल्या घरात संस्कृती किती चांगली आहे यात नवलाय. नाही तर बांगला चांगला बांधलाय. दशरथ महाराज वर्ग चुकून म्हणाले भादार कुठं आहे, भादार कुठं आहे, भादार कुठं आहे. याचा टप्पट आणि टप्पट म्हातारा म्हणते नकोरा भाड्या तुझ्यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे. कीर्तनाला मंडपात बसलो नाही रे. इकडे वर्गणी म्हणते का देणगी लवकर दिली नाही रे. कुणाला कब्बर चहा पाजिला नाही रे. मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला कुठ आणला रे. एवढी कुठाने ह्यासाठी केली तुम्हाला अष्टपुरी आता कुठं खपू पाड्या. ही पाळी बऱ्याच जनावर आली विठाला विठाला. माझ्याकडे लक्ष द्या. दुसऱ्याच वाईट करण्याचा विचार करायचा नाही. शुभम महाराज दोघ जण नवरा बायको होती. किती होते? दोघंच असतील. मला महिनी गेली काय वाटलं. आणि एवढा मला दोघांचे वडील आम्ही वैकुंठ वासी. आता खरं सांगा घरात हुशार कोण असते? कोण म्हणलं बायको. बरोबर आहे. बायकोला बोलून घेते इकडे म्हणे का तुमच्या आईची सोय करा. जशी सोय करते तशी माझ्या आईची करते. माझ्या आईला कोणी नाही घेऊन या. आता हे कधी घातलं माझे महाराज. जे देव जे माझे बायको. जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. मारुती कार घेतला पळत गेला. सासूबाईला गाडीत बसलं. सासूबाई आली तर उद्भवती छाप होती. कशी होती? उद्भवती छाप. ह्याची आई गुबगुबीत. आता घरच्या म्हातारीची सेवा किती केली असेल दशरथ महाराज? नाही एक महिना. एका महिना ठुस बस. घरची म्हातारी अशी होती अशी झाली उद्भवती छाप. आणि सासूबाई गुबगुबीत. आमच्या इकडे बनाय लाडू झाले घट. सासूबाई पडली लट. म्हातारी हालना डुलना. हे विचार केला म्हणला माझी आई अशी होती अशी झाली. सासूबाई उद्भवती छाप गुबगुबीत चौकदारासारखी. सुखी काय खाऊन विचार केला असं कसं काय. पण कोणी असो कदम महाराज आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढे गपगार काहीच रत नाही. बरीच कीर्तनकार इथे कबर बांधली ना. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या भागात काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा तुम्हाला कबर छान नाही. आता आमदार खासदार इकडे आले ना येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागली पहिली. घरी गेली की बिरबीची पण बिरबीची पण. बायकोला बरोबर घेता इकडे या म्हणे का तुमच्या आईची सोय करायला तर माझी मी राहणार त्याला सांगितलं चिंता करू नको माझ्या आईची सोय लावतो. पण मुद्दा डोक्यात ठेवा दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत. रात्री उठला आईची बात डोक्यात घेतली टाकाक टाकाक टाकाक. असं जशी बात मिली तशी नदी. इमानदार माणसाला माणूस मार्गी यात नाही. देव राखी तया मारी रंगवण नंगोडे काटा हिडकावण देव सकादरी येसवा उठेची कृपा करी. ज्याला देव तारते त्याला कोण मारते. म्हातारी हात गेली तिच्या हातात लिंबाचा फाटा. जे हरी म्हातारी लिंबाच्या वरी कोरडी फट. अवकाळी पाऊस 2 ते 3 तास. पूर्व सांगला आमुष्याची रात्र चोरी करण्यासाठी आणते. कशासाठी? चोरी करण्यासाठी. प्रत्येक चोराजवळ इतकार सोडलं किती काय हो म्हणा त्याचे काय घ्यायची. प्रत्येक चोराजवळ इतकार. म्हातारी लिंबावर चोर खाली. एक जर म्हणला माझा हिस्सा करा. दुसरा म्हणला माझा करा. तिसरा म्हणला माझा करा. म्हातारीला वरून बघितलं. म्हातारी म्हणली माझा हिस्सा करा रे. भूत भूत होई आराट्या बोराट्या खराट्या. कुणाचं धोतर फिटलं कुणाचा पॅन्ट फाटला लाग पडाय. अहो भूताचं नाव ऐकलं तरी ती महाराज माणसं तिकडे जात नाही. आणि खरं भूत दिसल्यास सोनं तिथं चांदी तिथं होईल. म्हातारी लिंबावर खाली उतरली. कुठून लिंबावर. म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती होतं? 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. झोपल्या का बाय किती फाडलं? 3 वार फाडलं. खाली किती राहिलं? तेव्हापासून झाले 6 वार. मी पुढचं सांगत नाही. हे 6 वार दिवला म्हणत ना भाई हे तेव्हापासून आहे. ऐका 3 वार लुगडं घेतलं. सोनं चांदी गटुड्यात बांधलं. उत्तर द्या. सोनं चांदी आई घेऊन कुठं जाणार? बरगे दादा म्हटले काय सुनील दादा आई कुठं जाणार सोनं चांदी घेऊन? कुठं जाणार? कुठं? एवढं वाक्य सोबत न्या. दुर्गा माता आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. एक वाक्य लवकर सोडतो. हा
आपण स्वतःच्या माय बापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मारणारी आपली माय बापच आहे. माता पिता माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू एक विचारो मातृदेव पितृदेव आता नावीत नाही माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा. ऐका, कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा. कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. माय बापाला भाकर फेकून टाका. माय बाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. सबसे बडी हे मान सबसे बडी आई तुझ्या मूर्ती वाणी हो आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म बालपणी मी खेळ खेळताना दिसत होतो ताना. आई अमृताहुरी गोड धुंद पागला शिबाना. आई तुझ्या मूर्ती वाणी हो या जगात मूर्ती नाही. सोन्या चांदीचं गटोडं डोक्यावर घेतलं. कशाचं कशाचं नितीन महाराज तीर्थ सोडायची म्हणा. आई आहे ना, आहे ना आई. भाग्यवान हा वा उंची काय बात आहे माने महाराज. हा आहे नाही त्याची आई जिवंत आहे. ऐका, त्यानं रात्री 2 वाजता घरी जायची. किती लक्ष देऊन आहे का. रात्री 2 वाजता घरी जायचं. ज्याची आई जिवंत आहे त्याची दार वाजवायची. ठाकन आई उठते. रात्री 2 वाजता दार उघडते. बाळा इतका उशीर तू जेवलास का. रात्रीच्या 2 वाजता आपल्या जेवणाची चिंता करणारी आपली आई असते. जोऱ्यात आली कोण असते. आई असते. आणि आई गेल्यानंतर कोण म्हणलं बाई असते. आई गेल्यास तुम्ही घरी जा आणि दार वाजवा. लेकरू जवळच असते. मम्मी पप्पा मम्मी पप्पा. झोप झोप कुठेही बोंबलं दिलं ते झोप झोप. आई गेली प्रेम संपलं. बाप गेला जीवनातला धाक संपला. टाळी वाजवा. ज्याला आई बाप कळाली त्याला नवरात्र कळाल्या. टाळी वाजवा. त्यालाच खरं नवरात्रातलं फळ मिळालं. थोडक्यात बोलतो. सोन्या चांदीचे गटोडं डोक्यावर घेतला. टाकाक 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 असं दार वाजवलं. उठाले. सुनाला वाटलं सासू भूतवूनच आली. तो काबरी त्याचे कळले. आम्हा सून पाडाय गेली. पलंगाच्या खाली पडली. टगडच मोडलं. पण मुलाला विचार केला माझी आई मला दगा देणार. लेकुराचे हित जाणे मातेची या चित्ती अवघी बालकाची. पळत गेला. गळ्याला मिठी मारली. आई का बाळा तुला नदीत घेऊन टाकलं होतं. तू वाहत गेलती. जिवंत होऊन सोनं चांदी घेऊन घराकडे कशी आलीस. आईने सांगितलं बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनच घेऊन आलाय. काय घेऊन आला
समजा पाहिजे का माणूस नदीत टाकला की सोनं म्हणाय सोनेवाली बेचेनी हे काम ते असले तर इकडे येत नाही तिकडच श्रीकृष्ण म्हणे अर्जुना दाबा दाबा कुला तुला त्याने विचार केला माझी म्हातारी आई नदी टाकली इतकं सोनं आणलंय म्हणला बायको तर तरुण आहे बायकोला नदीत टाकल्या सोनं किती आणि झोपच आहे ना रात्री उठला बायकोची बाल किती टाकाक 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 असं जशी बाल नेली तशी नदीत असं जय हरीण बायको समुद्राच्या मोरीत डबल माघारी आली गाडी वाजवा कळाला आली मुद्दा डोक्यात ठेवा दुसऱ्याच वाटोळ केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत आई इमानदार होती सोनं चांदी घेऊन आली बायको लबाड होती समुद्राच्या खाली दुसऱ्याच वाटोळ केले की आपलं होते आणि एकाच्या घाती मानिता संतोष सुख दुःख दोष अंगी लागली दुसऱ्याच वाईट करण्याचा विचार करायचा नाही काही गोष्टीचा एकदाच करायचा आहे शुभम महाराज एकदाच लग्न करण्याचं तुमचं झाले नाही धंदा धीरे से बजाना हळूहळू धाडी धाडी गडबड करायची नाही होईल होईल विरोध नाही लग्न करण्याचा विचार जरूर पण एकच दुसरी करण्याचा करायचा नाही दुसरी ना करावी बाई म्हणलं म्हणजे होईल बाबा यशोद्वारा जाईल बायकाच्या काही मंत्री एकच मिळाला आता बरेच पोरं म्हणे तोंडा लोक मामा फक्त मुलगी दे मला मामा म्हणाला तू भगू गुणा गांजावर तुला मुलगी देत नाही लग्न करण्याचा विचार जरूर पण दुसरी करण्याचा नाही पण काही गोष्टीचा विचार सतत क्षणोक्षणा हाती करावा सारासार विचार करा आहे मी हा कोण करावा मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारा वाचून नको विजय मला सांगता सारासार विचार करा उठा उठी लवकर विचार करा आणि विचार करून काय करावं नाम आता वाजली की 12 11 वाजली मला विचार करा ऐका विचार करू काय करा गाण्यावर पते खा नेमकं करावं का जिंजी का करावं काय महाराज म्हणले काहीच करू नका नामधरा कंठी कुणाची इतर 5 मिनिटात सोडायची नामाला फार किंमत आहे कशाला नावाला सुनील दादा ऐकू आले तिकडं ऐकू आले अयू सुनील दादा खरं सांगा तुमच्या मंडळीनं फक्त तुमचं नाव घ्यावं महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून सुनील दादाच्या मंडळीनं म्हणा सुनील दादाचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखू घरात आली वाजवलं तुम्हाला गुदगुल्या झाल्या का नाही हो म्हणा की विरोध नाही बाप ऐका गडी नासक्या देहाचं नाव घेतलं तुम्हाला इतका आनंद होतोय मरेपर्यंत तर आपण त्या देवाचं नाव घेतलं त्या दुर्गा मातेचं नाव घेतलं ते का आपला सांभाळ करणार नाही का सांभाळ करणार नामधरा कंठी काय त्या मुरली ये गळे अनेक वैकुंठ नायक दया कंठी धरीला कृष्ण मणी देवाचं नाम कंठाधरा नामधरा कंठी विठोबाची त्याचं नामच चिंतन आम्ही कंठात धारण केलं सतत केलं तर फायदा का चिंतने
टाळी वाजवा. हे जरा इमान आहे ना. जरा ऐका एक वाक्य ऐका. तुम्ही जर दर दिवस सकाळी 10 मिनिट टाळी वाजवायची. किती किती अशी नाही अशी. तुम्हाला शुगर बीपी कफ वाद झटका अजिबात अजिबात. आणि पुढचं वाक्य आहे का एक वाक्य बोलतो. तुम्ही परमार्थ कसाही करा लोक तुम्हाला किंमत दिल्याशिवाय कसाही करा कसाही करा. आता बघा किती किंमत आहे आमच्या आता कदम महाराजाला झालं नाही पण होणार आहे. आता सुनील महाराजाला किती किंमत आहे. मृदंगाची बायको मृदंगी झोपले काय मृदंगाची बायको मृदंगी किंमत आहे. आमच्या बाईकवाल्याला माईकवाल्याची बायको माईकी माईकी. त्याला जर म्हणत आहे आवाज कसा थोडा म्हणजे सगळा पोकळा थोडा किंमत आहे किंमत हो. आमच्या पेटी मास्तराला पेटी मास्तराची बायको पेटी मास्तरी. त्याला जर म्हणलं स्वर कसा धरावा म्हणजे गुंडाळून ठेवावा किंमत आहे. डॉक्टराची बायको डॉक्टरी कंडक्टरची बायको बोला कंडक्टरी. सरपंचाची बायको आमदाराची बायको पेताळ्याची बायको पेताळी. वाईटाला कोणीच किंमत देत नाही. चांगल्याच्या लोक पाया पडले ज्वारात नाही. पाया पडल्या काही बनवता आला म्हणून ऐका. ज्याच्या घरात माळ नसेल त्याला पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा. दुर्गा मातेची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार शिवेला किंमत आहे. तुम्हाला सांगतात ना बघारा कंटी तुमच्याला इक्वल महाराज त्याचं नाम करता धारण केलं. तयाच्या चिंतने निर्षेध चिंतने चिंतने तद्रूपता मला साबा चिंतने बस तयाच्या चिंतने निर्षेध. संकट केवढंही संकट येऊ द्या. तराला दुर्घट भव सिंधू पुनरपिजननम पुनरपिजननम पुनरपिजननम. त्याच्यातून किती वेळा जन्म यावे नित्य भावे तराला दुर्घट भव सिंधू. आठ कोणतीच नाही. जन्म या कुळी वाची सगळ्या धरी हाची नियम आहारनिशी. कोणत्याही कुळात जन्माला या जन्म हो का भलते यादी परी न चुको हरि भक्ती. स्वान करीशी तरी कुत्र्याचे निमिषे तुझे दारी वसे आईशे करी. झाड करीशी तरी तुळशीचे निमिषी तुझे दारी वसे. कोणत्याही कुणा जन्माला या नित्यने म्हणामी काही नित्यने मावीन धरी हाची नियम. सतत देवाचं चिंतन केलं फायदा काय शेवटचं चरण.
चिकरण पडला आनंद वाटला महाराज भावनेने गीत गायलं चिंतन केलं भजन केलं फायदा तो कामने कोटी कोळी तिकून येतो भावे गाता गीत निर्शेल संकट भावे गाता गीत ताराला दुर्घट भावे गाता गीत भावनेनं काया वाचा म्हणून आपण देवाचं चिंतन केलं देवीचं चिंतन केलं देव आणि देवी वेगळा वेगळी आषाढी कार्तिक तुझ्या कोंडळाची काठी ओढून तुझ्या देशावर सुवर्ण तुझ्या वाळवंटी या जनाची आंबा उभे देवी तीच आहे देव तोच आहे आपल्याकडे म्हणाय गहू एक गहू प्रकार बहु एका गव्हाचे पदार्थ करणाऱ्या बऱ्याच महिला आहेत तसं देव एकच आहे देवी तोच आहे देव तोच आहे कुळीची हे कुळदेवी गेली ठेवी आनंद वाटता सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली देशी केली कटकट वापुडे काढी ऐका जाता जाता 3 गोष्टी डोक्यात ठेवा ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्याला माळ घाला दुसरी गोष्ट पोट्यातली गाय सांभाळा तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा ज्याला मायबाप कळाले त्याला देव देवी कळाली म्हणून आनंद वाटला एक वाक्य बोलतो सुनील दादा तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून दरवर्षी दुर्गा माते पुढं असेच परमार्थिक कार्यक्रम चांगला घ्या करून पुढचा ऐका नक्की दुर्गा माता तुम्हाला आशीर्वाद देत्याल वरून आशीर्वाद देत्याल देवीला बी झिंगाट आवडत बाकीचं तिला आवडत नाही हो आवडे देवाशी तो ऐका नामाचा उच्चार देवीला भजन आवडतं चिंतन आवडतं म्हणून हेच करावं म्हणून तुम्हाला कोटी कोटी आपण महाराज सामान्य भूमीतले माणसं बरं काय राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले माणसं राजा धर्मवीर संभाजी महाराजांच्या भूमीतले माणसा कोण कीर्तनाला येत असताना चपलं तिकडं सोडा सगळ्याला जात नाही आणि गेले तर काही होत नाही 9 दिवस सरासरी माणसं पायात काही घालीत मग गेलं तर काय होत असतं तिकडं सोडी जा मग एखादा शब्द चुकीचा गेला असं माफ करा हातावर घ्या सरळ बाहेर बसल्याने हातावर सरळ हा असे ठोच्या कोण येतो हा हार घाला कोणी आले चला लवकर धन्यवाद एक बार आमच्या गुरुजन मंडळी बद्दल टाळी वाजवा.